सो हे गाईज कसे आहेत तुम्ही सगळे. तुम्ही तर आम्हाला लवकर असणार #बिशेस पालांडे. सो सर्वांना गुड मॉर्निंग गाईज. आणि आता वाजलेत 10 झालेत. सो मी उठलो 9:30ला. मी फ्रेश झालो, बाथरूम पिऊन गेलो, सगळं तयारी केली, जिमची पण तयारी केली. सो जिमला जातो आता मी. सो जिमवरून आल्यावर भेटू आपण. आणि एक आज पूर्ण ब्लॉगमध्ये वंशू असेल, कारण की आज वंशू जॉबला नाही गेले. सकाळी उठली तर मेसेज आला की मी नाही जाते जॉबला, सुट्टी मारते. तर मी ठीक आहे चालेल. थोडा प्रॉब्लेम आहे, ती जात नाही जॉबला जात नाही आज. आणि दुसरी गोष्ट की ती बोलली की मी आज घरी येते, जेवायला पण येते, मम्मीला पण भेटायला येते. सो मी मम्मीला बोललो असंच आहे. म्हणजे ठीक आहे येऊ दे. आणि आज फ्रायडे आणि आज चिकन पण आहे घरी मस्तपैकी, खूप मजा येईल. सो खूप दिवस झाले चिकन खाल्लं नाही, तर आज खाऊ. आणि मी आता जिमला जातो. जिमवरून आज मी जिमला जातो. जिमवरून आल्याच्या नंतर मग मी वंशूला घ्यायला जाईन. मग तिथून वंशूला घेईन, मग घरी येईन. मग वंशू आज म्हणजे पूर्ण घरीच थांबेल आज. जेव्हा आपण आज वाडापूची गाडी लावायला लागणार, की काल नव्हती लावली. काल पावसाच्या भरोशावर होती, पण पाऊस एवढा हराम होता का ती संध्याकाळी जास्त पडला नाही, मी गाडी लावली असती. बट जेव्हा पाऊस पडला तर मी लगेच तयारी करू शकत नाही. चटणी पण लागतं, बटाटे लावावं लागतं. मग मी नाही लावली काल गाडी. मग तुला जाऊ दे, आज जाऊ. आज पाऊस असेल तरी आपल्याला काय नाही करून गाडी लावायलाच लागणार. आणि आज गाडी आपण लावूच. सो भेटू आपण नंतर. लास्टपर्यंत ब्लॉग बघा, खूप भारी ब्लॉग होईल, खूप मजा पण येईल. सो कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, मी 1 वाजता पोस्ट केला आहे. सो हा पण ब्लॉग मी उद्या 1 वाजता पोस्ट करतो, जसं आपण रोज करतो. सो लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा, खूप मजा येईल आज. आणि आम्ही आज व्हिडिओज पण शूट करू. मम्मी पण आज घरी, म्हणजे मम्मीची नाईट चालू आहे, मम्मी रात्री जॉबवरती जाईल. सो मी सॅम, पायू, वंशू मम्मीसोबत व्हिडिओ पण शूट करू. जे व्हिडिओ आहेत 2-3 व्हिडिओ आहेत, जे पारसनी पण मला पाठवले. जो पारस म्हणजे माझा मामाचा पोरगा, त्यांनी मला एक व्हिडिओ पाठवली, ती पण व्हिडिओ शूट करू, कॉमेडी आहे. सो खूप मजा येईल. सो लास्टपर्यंत ब्लॉग बघा. पहिला आपण जिमला जाऊन येऊया. ओके. सो वंशू भेटेल तेव्हा आपण भेटू आपण. बाय गाईज. जिमवरून आल्या होत्या. ओके, आता आलो जिमला. सो येऊन भेटूया. बाय. सो गाईज जिमवरून आलो आता, तर जातो वंशूला घेतो. वंशूला घेऊन डायरेक्ट घरी जातो. सो आपण घरीच भेटू. पण बाहेर ब्लॉग यायची गरज नाही, किंवा तिला सांगतो घ्यायला, ती घेईल. सो जाऊया तिला घ्यायला. चलो. मी घेतलं बघा, तिच्या जॉबवर नाही घेतलं ना, सुट्टी मारलं ना जॉबवर. सो आपण घरी जाऊन भेटूया. ओके गाईज, हे बघा, हा सप्टेंबर आधी आता घरी आलो आम्ही. थांब. आणि ही नोव्हेंबर महिना. नोव्हेंबरला 1 तारखेला एक तर लक्ष्मीपूजन, 2 तारखेला दीपावली पाडवा, 3 तारखेला भाऊबीज पण आहे आणि माझा बड्डे पण आहे. म्हणजे मला 2 गिफ्ट भेटणार. म्हणजे ही मला 2 गिफ्ट देणार आणि पायू मला 2 गिफ्ट देणार. आणि काय आमच्याकडे चिकन आहे मस्तपैकी. आणि त्याचा चपात्या चालू आहे, खात नाही काय, तुम्हाला माहिती आहे ना. चिकन ब्राह्मणाशी लग्न करणार. अरे काय मम्मी गेली आहे ते रेशन कार्डचं बघायला. ते गेल्या ब्लॉगमध्ये भांडणं झाली माहिती, तुम्ही बघितलं होते. ते आज फायनली भेटणार आहे. त्यामुळे मी जिमला गेलो काय, आत्ता आलो. मम्मी बोलली मी जाऊन तर तुला काय माहिती. मग तो आपण नंतर 3 तारखेला, असं वाटतं 3 तारीख कधी येते, 3 नोव्हेंबर. 3 तारखेला माझा बड्डे आहे. भाऊबीज पण आहे, म्हणजे भाऊबीजचा पण गिफ्ट भेटणार आणि बड्डेचा पण गिफ्ट भेटणार. खुशी हो रही है गिफ्ट. गाईज मी मला चिकन फ्राय करतो, ते टाकेन याच्यात. मग याच्यात टाकेन आंघोळीला पाणी पण साईडला ठेवलंय. मी आत्ता आली बसली. मम्मी मी बघ माझं चिकन बनवतो आता. माझा म्हणजे हे आता हे फक्त ह्याच्यात काढून टाकू ना, काढून म्हणजे असं मिक्स मच्छीला करतात तसं. ओके. तर नाही बघत फुकट खाली आले काय. मी येऊन बघते, मला नाही येते बनवायला. बघा हिला काहीच येत नाही बनवायला काहीच. फ्राय होते त्याला काम जरा फ्राय करेल. काय झालं नाही, मजा ना खायला काही. एवढा हाय ते बाकी संध्याकाळी अर्धा येते काय खाय ना. म्हणजे मी आंघोळीला जाईन, आंघोळ केल्यानंतर येईन, मग जेवेन. तो नंतर भेटेल. मम्मी मला समजेल तुला आराम बनवायला. थँक्यू पाहिजे बनवायला भेटतं माझं. त्यांनी पत्र टाकायचं काम केलं. आंघोळ पाणी गरम झालं मी आंघोळ आहे. किती आळशी आहे. तुझ्या घरी आहे. चांगली गोष्ट, चांगली गोष्ट आहे. त्याला बोल भाऊ तुला पाहिजे चिकन? मच्छी पाहिजे ना. चिकन पाहिजे तुला? चिकन पाहिजे?
हे बघा झाले थोडं अजून हो रे ग तेल ऑइल टाकू अजून प्रमोशन करते जेवायला येत नाहीस बसतोय आणि पायलला प्रमोशन करते जाईल ठीक आहे सो मी आंघोळ कोण आलो ते पण बनवलं माझं चिकन सो आपण जेवण भेटूया गाईज बाय सो गाईज आज पण गाडी बंद ठेवणार आहे आणि खूप पाऊस पडतो ते एवढा पाऊस पडतो ना की वाहून जाते गाडी आज बंद ठेवणार आहे आम्ही आता विचार करते चालू कधी करते मी तुम्हाला नंतर सांगेन बट थोडं वेगळं काहीतरी प्लॅन चालू आहे कारण की पाऊस पण एवढा पडतो ना एवढा पडतो म्हणून आम्ही आज पण गाडी बंद ठेवतो आणि ही गाडी अशी मुद्दाम करत असते मध्ये मध्ये सो आता आम्ही झोपू थोडा वेळ नंतर मग संध्याकाळी उठू कंटे थोडी आहेत कामं ती सगळी करू आणि अंशू इथेच आहे अंशू काय गप ना यार अंशू आहे इथे अंशू नाही गेले घरी मम्मी झोपले सॅम वरती पायल इथे अंशू इथे बसली बघा इथे बसली भेटूया आपण नंतर आता उठलोय आणि आता चहा पिणार आणि एवढा बाहेर पाऊस सारखा झालाय नशिबात गाडी लावली नाही गाडीचा जरा वेगळा प्लॅन आहे तर तुम्हाला नंतर सांगेन जेव्हा सक्सेस होईल तेव्हा अजून ते 19-20 का 1% पण काय नाही काय चहा बनवतो पाऊस बाहेर केवढा आहे काहीच पाहिलंय मुलं गरम गरम काय ते खायचं मन करते बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि पायल बोलते मला काय सांगतेस म्हणून की पायलच बनवते गरम गरम काय 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 की सकाळी नाश्त्याला कधी काहीतरी त्यामुळे पण काय बनवणार गरम गरम नाही भांडे किती घासते तुम्ही अगं मग भांडीचा काय संबंध त्याच्यामध्ये अगं पण मॅगी तर नको मॅगी तर नाही खाणार काय मागवा पिझ्झा खाऊया पिझ्झा पिझ्झा नको मला मन आम्ही पिझ्झा मागवला मम्मी आता नाईटला जाईल 8 वाजता आज पूर्ण दिवस माझ्यासोबत तिची तब्येत बरं ठीक नाही काय मम्मीकडे आली डॉक्टर नाही मम्मी ॲडमिट झाली अरे धर्मवीर 2 आलाय कोणी कोणी बघितलं आम्ही बघितलं ना आम्ही संध्याकाळी जाणार बघायला संध्याकाळी तो बघितला धर्मवीर 2 बघायचं संडे जाणार संडेला तिकीट पण फुल झाल्यात गाई संडेच्या आठवडा बाकी तोपर्यंत आम्ही करून टाकू बुक आता भारतचा फोन येतो तिथे लाईव्ह आलाय ते पिझ्झा पण आला अरे बाहेरून जाऊन सॉस घेऊन एक पुरत दोन सॉस आणले आपण बस लागतो सोबत काहीच आम्ही मागवलाय पिझ्झा आणि खातो पायू सॅम अंशू मम्मी गेली जॉबवरती बघितलं मग मगाशी तुम्ही बघितलं असं राव तू सो काय खाऊन भेटूया नाही तर संपून जाईल आता मी जातो हिला सोडायला तो हिला सोडल्याच्या नंतर ब्लॉग येईल मी तरी सो ही आता तुम्हाला लाईव्ह भेटते काय नाही मग आता डायरेक्ट सोडणार आता ब्लॉग नाही घेणार कारण साधा काढणार बाहेर जाऊन ब्लॉग सो भेटूया आपण नंतर ओके हिला तर मी फालुदा घेऊन देते तिच्याही तब्येत ठीक नाही गाई तिथं कसं माहिती आहे हिला पोट दुखते पाय दुखतात म्हणजे समजतं ना तुम्ही लेडीज प्रॉब्लेम
हप्त्यातून बिचारी नाही, त्याच्या 3 घरी दिवस गेलेली ना, बाम लावून दिला आणि पायाला बाम लावून मग दिला. गरम पिशवी पण करून दिली हा, काय तिला शोधला ना 10-15 मिनिटं पिशवी शोधला आणि ती इलेक्ट्रिक वाली आहे ना, जेलवाली आहे. एकदा गरम केला ना, आणून दिला ना आणि मी झोपलेली. महिन्यामध्ये 6-7 दिवस तिथे जास्त केअर करायला लागते मला. आता काल मी तिला काय चिंचा बिंचा आणून पण काय काय दिले, चॉकलेट पण दिले आणून. आता फालुदा देतोय घेऊन. टाइम गरम करून ना आपणच आणून दिला. 2 वेळा पिशवी गरम पण दिली. आणि आज जराही उठून दिला नाही, जराही म्हणजे चॉकलेट खाल्ली. कागद पण मला बोलला की मला दे. पाण्याची बॉटल बिटल पासून सगळं हातातच आणून दिले. तसंच पाणी पाळी आणि मम्मीने पण खूप काळजी घेते आणि माझं पोट दुखत होतं. तो काय आता जाय इथून घरीला सोडेल. मग मी पण आजचा ब्लॉग कसा झाला आम्हाला नाही माहित, बट आज आम्ही पूर्ण सगळे लोक एकत्र होतो. खूप मस्त वाटलं. पण मम्मी ना बिचारी गेली. आम्ही सगळ्यांसाठी पिझ्झा मागवले पण त्यांना ना उशीर होत होता. ठीक आहे, बट नेक्स्ट टाइम आता संडेला आम्ही परत सगळे लोक भेटणार आहोत, त्या तुम्ही ब्लॉग. तर काय आता मी पण जातोय घरी. तो घरी जाऊन रील्स अपलोड मी रील्स अपलोड करेन गाईज. मी ब्लॉग मध्ये नाही दाखवणार त्याला, पण त्यांचे रिएक्शन तुम्हाला बघायचं असेल हे त्यांना सरप्राईज देतो मी. ते तुम्ही इंस्टाग्राम रील्स वरती बघा. तो घरी जाऊन ब्लॉग एंड करतो. ओके बाय. तो काय त्यांची रिएक्शन तुम्ही माझ्या इंस्टाग्राममध्ये रील्स पोस्ट केली तिकडे बघा. आणि ज्याला माझं इंस्टाग्राम आयडी माहिती आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकली, ते जाऊन मला फॉलो पण करा. आणि इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पण यांची रिएक्शन तुम्हाला बघायची होते ते मी बोललो जसं तुम्ही मागाशी. सो अंशूला घरी सोडलं आणि मी घरी आला होता. तुला नको आहे एकच कांदा असतो. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जो नवीन असेल तो. सो नेक्स्ट ब्लॉग आपला लवकर येईल आणि मंडेला चॅलेंज ब्लॉग येईल आपला. ओके सो बाय बाय. बाय बोला. बाय.